माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण शिवलीलामृत कथासार ओवी रूपात श्रवण करूया. अध्याय 12वा. अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय 12वा. श्री शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण श्री बाल वृद्ध तरुण सर्व शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावड्यावर मात्र तो अंत्य जावणी अपवित्र. तो लेईला वस्त्रलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेने बक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती येथेष्ट तृण जैसे मैरा अंगी नयन तैसेच नेत्र तयाचे वाल्मिक छिद्रवत कर्ण धूम्रशाखावत हस्तचरण त्याची जनने व्यर्थ जाण विहोणी वांज झाली. जो शिवभजना विन जो जाव समुद्रात बुडून अथवा भस्म करो उडवांगण का सर्पडंको तयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिली का गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख ते दोन्ही सर्वदा की चुकला बहुत जीव सूत केवढाच पोटी प्रीतिवंत त्याचे शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढ गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणे जाचे न पुरे कोड सर्व टाकोणी जाई जे गावास गेला प्राणनाथ प्रियपतिव्रता वाट पाहतो तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धारासी सापडे धन की जन्मादासी आले नयन की तृष्णेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे वक्ता पंडित चातुर्यकाणे नमावात सद्गुरु म्हणून की हा शंकराची मानून हृदय पूजिने आदर सुरभीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैसा सुधारस सारा दारा जैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे वलते पाखंडमत न सते कुतर्क घेऊन चित्त न शिनवावे सर्वता न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे आदरे उगीच चळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती वक्त्याशी चळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कार न करावे सवेत कोणासी मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठवण तरी तो अल्प अशी जाणत संसारी आपला भोगी कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य स्रोता न करावा येथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परिणव जरिता विश्वहत ते तैसा श्रवणी वैसवण कुतर्क घेऊन करी कथा खंडन त्यांचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे गेले कथेतून बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती वैसता वस्त्र अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत स्रोत यासी वाढतसे एवं पूजिता षोडोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार परोपरी मस्तकी उष्णीश घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाला उष्णीश काढितान ये सवे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊन ऐकती तरी एम किंकर त्यासी जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यास चिंता वचन प्रमाण हे एक वैसती उगीच श्रवणे निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणे अंतर सद्गत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैसी स्पर्शेल वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रान ये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे टाकावे कर जोडून निद्रान येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुने उंचासन वक्त्य तत्वतः ते न बसावे धरुणी अहंता हे न मानिती ते काग तत्वतः जगपुरीश बक्षिती जे वैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरीती त्यास सूर्यनंदन सूक्ष्म काष्टे जोडी बळे जे सांगता येईन ऐकती बळेच सेटा घालून वसती त्या सीमदूत ध्वंदवणी नेती नेऊन टाकती नरक पुंडे जो श्रवणी निजे दाटून तोपजा जगर होऊन वैसे नमस्कार केली वाचून होश वृक्ष हो येतो कथेत बोलेवर त्या गोष्टी तो मुंडुक होय सदा वटवटी हर्ष टाळ्या न वाजवी हट्टी तो कष्टी संसारी जे शिव कीर्तन हेळसती ते शतजन्मी सारमे होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्म येता सरड्याचा जे श्रवणी न होती सादर जन्मे जन्मे होती सुकर
जे उच्ची देती शिवचरित्र ते वक्र योनी पावती. भक्त्यासी देता आसन शिवसनिध वैसे जाऊन. वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य हे अंगी पूर्ण. यथार्थी कथा सुगम जाण जेथे अंतापोपजय म्हणे. दक्षिणेकडे ग्राम एका मंगळ त्याचे नाव मुळीश बाष्पळ. सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मे. धर्म नाही तन्मात्र अनाचारी परम अपवित्र. जप तप अविर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैसे ते वेद आणि शास्त्र हे विप्रांचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार एकाक्ष जाय तयासी बोली जे. वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जाण. वसो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्वलक्षणी अपवित्र. तस्कर चाहड आणि जार मद्यपी माध्यग्न दुराचार. माता पितयाचा द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीणचा एक विप्र नाम तयाचे विदुर. वैशेषी रथ अवरात्र काम कंदर विलोळत. त्याची श्री बहुला नाम ती दारिणे अपवित्र परम. एके दारासे सदास काम व्रतारे जपुनी धरी येले. जार पळाला सत्वर 30 व्रतारे दिदला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले काय हे. म्हणे तुझा आला सिजार मी तेची करीती निरंतर. मग बोले विप्रविदुरत वाद द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य मध्ये लागून मी देईन वारांगणेसी देऊन. ती म्हणे देऊ कोठून एकटा मारी पडती तो. मग तिच्या अलंकार हिरोणी घेत घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणेसी देत तेही समर्पी झाला ते. एसी दोघे पाप्या चरत तो विदुर विप्र पावला मृत्यू. यमदूती नेला मारित बहुत जाची ती तया ते. कुंभी पाकादी परम दुःख भोगुनिया तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरित देख भयानक पिशाच झाला. आळे पिळे अंगासी नेत हिंडे तुषा क्षुधा तृष्णा पीडित. रक्तवर्णंग त्यांचे समस्त जेवी शेंदूर चरचिला. वृक्षासी घेत टाकून सर्वेचे हाक देत फिरे वन. रक्तपीती भरवून सर्वांग त्याचे नासले. कटक वन परम दुर्धर न मिळे कदा फलभूळ आहार. आपल्या पापाचे भोग संपन्न भोगी विदुर भीषतो. इकडे बोला धवरित एक होता तेची सूत. तो कोणापासून झाला तरित ते स्मरण नाही तेशी. तो आले शिवरात्री पर्व गोकुर्ण यात्रे चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव. ध्वजा पताका मिरविती शिव नामे गर्जती दास. वारंवार करीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगी बहुळा निगत सवे घेऊन दाखला सूत. गोकुळ नक्षत्र देखील पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी वैसला येऊन तो निरूपण निघाले. जीवनिता जारीन ती सैमदूत नेते धरून. लोह परिग तप्त करून स्मरगृहा माझी घाली ती. ऐसे बोला ऐकोनी भयभीत झाली ते चक्षणी. अनुतापंगी भरवणी रडो लागली ठरासे. मग पुराणिकासी सहमस्त आपला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापाचे पर्वत ते निजमुखे उच्चारी. अंतकाळ यमकिंकर ताडन करतील मजा पार. ते वेळी मज कोण सोडविणार दुःख पार सोसू किती. स्वामी माझे कापती शरीर काय करू सांगा विचार. गळा पाश घालून यमकिंकर करीती मार तप्त शस्त्रे. नाना परी विडंबविती असी पत्रवणी हिंडविती. उपराटे बांधणी टांगिती नरक कुंड्या मुख. ताम्रभूमी तापवून त्यारी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन भूमीत मजर होऊन. तप्तन शहरे मार मार करीती. तप्त शिवळावरी घालिती पायी चंड शिळा बांधिती. महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी. बहुलसी गोड न लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन. म्हणे मी कोणास जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा. कुण्या नरकी पडेन जाऊन. मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मज तारी येथून. आले शरण अनन्येमी मग गुरु पंचाक्षर मात्र. सांगे बहुले प्रतिसत्वर शिवलीलामृत सुरसपार. श्रवण करवी शिवद्वारी मग जे तेने सर्व गुरुमुखी ऐकले प्रेमयुक्त. श्रवण भक्ती अवध्यात श्रेष्ठ ऐसे जाणी जे. सत्य संगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग. कैसा मग तयासी चला झाली परम पवित्र. शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र. सुचिरभूत सर्वदा तव्याचा जाया बरसा. मग तो सहजीच होय वार आरसा. की लोह लागता परिसा चामी कर सहजची. की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजी अग्निमय झाले.
गंगेसी ओळ मिळाले गंगाजळ सहजची, जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानावणी ध्यान विशेष, श्रवणावणी मानसास, मननास तेजता सहजची, मननावणी निजध्यास, त्यावणी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वता, बहुला निर्दोष होऊन सवरणी झाली सर्व पावन, जीवेने करू लागली शिवकीर्तन, मग कैसी बंधन यायची, श्रवणे थोर थोर पावन होत, श्रवणे याच जन्मी मुक्त, न लगे तीर्थाटन श्रम बहुत, श्रवणे साटक सर्वई, ज्याची न मिळेस सत्समागम श्रवण, त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण, त्याचरे योग याग व्रत साधन, न लगे काहीच करावे जाण, न विधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता ये तसे, चारी वर्ण चारो आश्रम, श्रवणेची पावन परम, असं बहुलेची संत समागम सर्वावने थोर वाटे, गुरुची सेवा खंड करी, त्यावेळी राहिली गोकुळ नक्षत्री, जटावलकल जीन धारी, तीर्थी करी नित्य स्नान, सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व आप्त सोडून या जाण, गुरुसेवा केले तिने नित्य, गोकुर्ण लिंगाचे दर्शन, गोकुर्ण लिंग गोकुळ नक्षत्र पुण्य पावन, तिथेचा महिमा विशेष पूर्ण, तृतीय अध्यायी वर्णिला, स्वयमती स्वयती कीर्ती पुष्टी वर्धन, बहुलेने तिन्ही दे जाळून, त्याची भस्मांगी चर्चून झाली पावन स्वरूपी, शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदा प्रती नेली, एवढी पापीन उद्धरली, चतुर्दश लोक नवल करीती, सदाशिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुन स्तवन, मग आंबेची स्तुती करिता पावन, झाली प्रसन्न हिमनग कन्या, म्हणे इच्छित वर मागत्वरित, एरी म्हणे पती पडला रोगतीत, कोट्या आहे न कळे निश्चित, पावन करोती आणि येथे, मग ते त्रिजग जगदनी, अंतरी पाहे विचारुणे, विंध्याचळे पिशाच होणे, रडत हिंडे पापिष्ट, मग बहुलेसी म्हणे पवाणी, जाई सर्वे तुंबर घेऊणी, पतीसाने विंध्याद्री हुणी, श्रवण करई शिवली कथा, मग गेली विंध्याचळा, तो पिशाच नग्न देखिला, धरुणी वृक्षासी बांधिला, तुंबळे बळे करोणिया, मग वल्लिका काढून सप्तस्वर मिळवून, आरंभी येले शिवकीर्तन, ऐकता पशुपक्षुद्धरती शिवकीर्तन, नर रस राज तुंबरे मात्राने देता सतेज, सावध झाले विदुर द्विज, म्हणे मज सोडा आता, मग सोडितासी धावून, धरिले तुमराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते, श्रीशी म्हणे धन्य तू साचार, केला माझा आजी उद्धार, मग तुंबरे शिव पंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशेला, त्याचा करिता जप, तो विमान आले सदेज ते रूप, विदुष झाला दिव्य रूप, श्री सहित विमानी वैसला, आणले शिवापासी मिरवीत, दोघे शिवचरणी लागत, लवन जळी विरत, तैसी मिळत शिवरूपी, जळी विराली जळगार, नवी नाद विरे सत्वर, तैसी बहुला आणि विदूर, शिवस्वरूप जाहली, ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा सामावली सागरी, ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐके होणिया, शिव मंत्र शिव कथा कर श्रवण, शिव दीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपणे उद्धरण, गेली किती संख्या नाही, भस्मातून निघाला भस्मासुर, शिवद्रोही परम पामर, त्याचा कैसा केला उद्धार, ते चरित्र सांगा कैसे, हे शिवपुराणी कथा सुरस, श्रोते ऐकावी सावकाश, कैलाशी असता महेश, प्रदोष काळी एकदा, भस्म स्वकरी घेऊन, अंगी चर्ची उमारमण, तो एक खडा लागला तो शिवे जाण, भूमीवरी ठेविला, नवल शिवाचे चरित्र, तेथेचे उत्पन्न झाला असुर नाम, ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडणी, म्हणे ऋषभध्वजा सदा शिवा, मज काय सांगे जय सेवा, शंभू म्हणे मध्ये नित्य एदवा, चिता भस्म आणून देई जय, नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम, ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला, कर्मभूमीस नित्य येऊन, वसुंधरा शोधी संपूर्ण, जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले, ज्यासी शिवरात्री समोवार प्रदोष, सदा ऐके शिव कीर्तन सुरस, त्याचेच भस्म भवानीश, अंगीकारी आदरे, जे का भक्त अभेद प्रेमळ, त्यांच्या मुंडाची करी कामाळ, स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ, म्हणून दयाळ राये तेथे, लोक स्मशानावणी घरा येती, वैराग्य जाये विषयी जडे प्रीती, म्हणून उमा वल्लभे वस्ती, केली महास्मशाने, पंचभूते तत्वासहित,
पिंड ब्रह्मांड जाळूनी समस्त सर्व निरसुनी जे उरत स्वामत्व सुख भस्मितेची त्याची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्ची दयाळ तो अभूत मूर्त कृपाळ षडविकारा रहित जो अस्ति जायते व्यर्धते विपरिमणते अपक्षेते निधन षडविकार समस्त शिव ब्रह्म सासत विकार रहित निर्विकार जो षडगुणेश्वरे संपन्न येश श्री कीर्ती विज्ञान औदर्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणि कषड चिन्हे मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुक्त्व सक्षित्व सर्व नत्व पै या चिन्हे मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध त्रिविध भेद रहित जो भक्ष लक्षणात सगुण शंभू झाला चैतन्य घन केने भस्मासुर निर्मुन दाढीला भस्म आणया ऐसे नित्य आणिता चिता भस्म असुर माताला मर्द स्वरम गो ब्राह्मण देखे मनुष्योत्तम म्हणे संवारुनिया टाकूये हे सावरुनिया टिकळ सावरुनिया सकळ असुर राज करावे सबळ जाऊनिया निर्जर मंडळ शक्र कमल उद्धव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी येई संवारावे शेवटी त्रिवन जिंकण्या पाठी मीच इंद्र होईन ऐसे म्हणी बांधणी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतो ओसी दुर्जटी भस्म सृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष म्हणे शिवणी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होये शोधिली सर्ववणी हे परी भस्म शुद्ध न पिजे ऐसी कपट भक्ती लावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझा पावी चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर चरणा उमा वल्लभा नागभूषणा वरद प्रधान हे माते मजते एक वर ज्याच्या माता ठेवीन कर तो भस्म भावा निर्धार कार्यपार साधे येणे म्हणून लोटांगण घालित घालित इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमशंकर राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारी महाशब्द करावयाचे हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाट्या चोरास निरोप दिदला भूभुजे आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिदले श्री राज्यात किमती पियासी दावित सिंधीवत साहसे मरकटासी मद्यपान त्यात झाले रुचिक दंशन त्याही वरी भूत संचरिले दारुण मग अनन्य वर्ते ती जेवी या लाग्या तामसी असुर यासन द्याव कदापि वर षडास्य गर्जास्य वीरभद्र नंदिकेश्वर तेची हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमुची लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अनन्यत्र धाती न करीच म्हणे बाळका तुझ दिदला वर ऐसे एकटाची असुर पुढे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी न समाये मृत्यू लोकाशी आला सत्वर मग करीत चालिला संहार संत भक्त गोविप्र शोधुनी भस्म करी तसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगेवर वेळ ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरीविवरी बैसती लोपोन पृथ्वी उद्ध्वस्त संपूर्ण बाहेर कोणी न फिरोचे जैसा स्वेन पक्षी अकस्मात पक्षी धरून ये संहारित तैसा अंतरिक्षे येऊनी त्वरित मस्तके हस्तस्पर्श करी महायोद्धा रण पंडित समरी जिंकी कृतात परी भस्मासुरा पुढे वलहत काहीच न चले युक्ती या जैसा पाखंडी रचत तत्वता ती नावरे बहुधा पंडिता तैशी त्यासुरा पुढे पाहता न चले युक्ती कळवा कवनाची असुर करी ती नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेवणी ते सत्वर महानग्न होय ते सवेची ये मृत्यूलोका मणिधरीला ऐसा अहंका त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्दो कमलाकर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोणी घ्यावी रुद्राची पृथ्वी पडली उदास उद्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरुतास शरणाले मग वास कळासहित पद्मजा प्रतिग्रहाने सांगत तो म्हणे क्षीरब्दी जामात त्या सांगू चला आता अक्षर नाम इंद्रिय ज्ञान जे जाने केले आधी दमन म्हणून अदोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय दृष्टा तो ऐसा तो अदोक्षज जवळ केला कुटराज गराणे सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त
मग समजता सहित नारायण शिवाजळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वई उरली आम्ही समस्त इतुक्याचा करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिशे आम्हा ते हिमवती करी जतन ऐकोणी असला बाललोचन म्हणे भस्मासुरास मरण तवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्थानात सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौरव तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते दवा आपुले ग्रहाणे आणले येथ मिळाले ते देखील समस्त असुर मान टोकावित सरड्या ऐशी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी ते देवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा आम्ही दिदला वर परिणाम त्याचा बर केला असुर क्रोधी बोले ते समयी तुझी सुंदर दारामध्ये देई ना तरे तो भस्मे हस्तकी लोलाई हस्त हाताची ठेवितो भवानी उठून गेली सरणात असुर ग्रीवा तुकावित शिवाच्या माता ठेवणे असत तुझ नेईन क्षणादे शिवमस्तकी ठेवाया कर ते गेरावी नला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशा दिशा जो भक्त जन भंग माया लागवी उभा रंग पळाता झाला सवेग घोर आंदरवण घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करीन संहार रक्षा लावी नंगासी वेदशास्त्रानं कळे पार माया चक्र चाळक गोचर जास्त पामर भस्मासुर धरीन म्हणे निजवळे जो ब्रह्मादिक देवाचे ध्यान सनकानिकांचे देवार्चन त्याशी भस्मासुर आपण धरीन म्हणे पिशाते त्यास वाटे धरीन मी आता दिशे जवळी परी नाटोपे सर्वदा ऐसे कोटी वर्ष धावता न लगे आता सर्वेश्वर ऊने पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजा कांत तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे वेदशास्त्राचा तर्क चांचरे धोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एकसरे मरांतक नाटोपे जे असो प्रेमळ शुद्ध भाविक त्यांचा विकळा कैलास नायक उमे सहित त्यांचे घरी देख वास करा सर्वदा तप बळ विद्याधन यावेळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुला अस्तवी तेव्हा म्हणे कमल कमल उद्धव जनका कमल नयना कमल नाभा असुर मर्दना कमल धारका कमल शयना कमला भरणा कमला प्रिया जगद्वंद्या जगत व्यापका जन जरा जन्म मोचका जनार्दना जगरक्षका जगरुध्वरा जलाब्धिशयना ऐसे एकता माधव मोही निरूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आडवा झाला असुरांते शिव अन्य क्रोध होण देख देख दुर्न पाहता झाला कौतुक मोहिनी देखात असुर निशंक बोलोनी गेला ते देवा विमानी पाहती समस्त देव म्हणती एकैसे रूप अभिनव अभिनव अष्टदायकाचे वैभव चरणा गोष्टीन तुळेसी नृत्य करीती मोहिनी असुर तन्मय झाला देखुनी म्हणे ललणे तुझ वरुणे कमला अपर्णा ओवाळीजे तुझे देखता वदन वाटे ओवाळुनी सांडावा प्राण तुवा नयन कटाक्षे बाणे करुण मन मृग माझा द्यायला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे त्वा पसरुणी शृंगार जाळे आकळी रे चित्तमण्या मज माळ घाली सत्वर तुझे दासे करीन निरंतर माया वेशधारी मुराहार हास्यवदने बोलतसे म्हणे मी तुझ वरीन त्वरित पैल तो अन्य गोग्र तरुण दिसत माझे त्यात हय आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्नाधिपती सहित तेथे करावे नारायण नृत्य परी मी जेथे ठेवीन असतात वा ठेवी तेथेची ठेवावा मी जे दावीन हाव भाव तुझी तैसाची दावी सर्व तेथे मात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझरी माकड तर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणात असुरतीचे अश्य म्हणत सांगसी तया तैसा वर्ते नवी ऐसा बोलवून तयासी आणिला तो वट छायसी मग नमुनीश दैवतासी आरमी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टदायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायक गायन ऐकता भूलले देव सर्व षडपद वाहुनी सुवासा तिच्या वेदनी गुप्त रूपे गुजराव करीती वैनी परी ते कामिनी कोणाने नव्हे तिचे सुस्वर ऐकता ना गायन विधी कृंग गेला बोलन कुंभिनी सोडून करावया श्रवण कद्रुत नयन येऊ पाय मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरी तेथेच करीत आपुली मस्तके ठेवित आत्मकर सोहिनी मग असुरे आपुले श्री हात ठेविता भस्म झाला तेथ
मोहिनी रूपते अग्नि भगवंत चतुर्भुज झाला. वटरूप सोडणी देख प्रकट झाला तेने मदनांतक. हरिहर भेटले झाले एक देव हर्षतीस मनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुणी शिवाचे विरे द्रविले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते. असित अंगार चंड क्रोध उन्मत कपाल भीषण सुप्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध. अंशातार शिवाचे भस्मासुर दिला हे मात. प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित. हस्त धरोणी रमा उमानाथ येथे झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगोटन करी हरिहरांते वंदन दोन्ही मूर्ती बसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नंग शयन कर्पूर गौर कमल उद्भव पीता. पिनाकपाणी पीताम्रधर नीलकंठ निरदवर्ण शरीर. वृंदार कपीती वृंदावन वासी. मधुहर गोवावन हर गोविंद चित्र चंद्रशेखर शंख चक्रधर. विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीय गात्र. लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लहर. व्यालभूषण मोहर्ता श्रीधर. अंधक मर्दन अगवगधर असुर मर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरहंतर. नगन तनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती. क्षीरवर्णु तनु क्षीराब्दी शयन. एक ब्रह्मादि वंदे एक ब्रह्मानंद पूर्ण. त्या दोघांशी पूजन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान पुढे सरस कथा अमृतावण. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न. षडानन जन्मसे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ. गौतम स्वर धुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी अशी असती भाविकी जन. ग्रंथ गौतमी करीती स्थान. अर्थ जीवनी बुडो देखोन अगमर्षिणी निमग्न जय. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथीची प्रसिद्ध. जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिस्रोत सज्जन अखंड. द्वादशाध्याय गौड. श्री सांब सदाशिवास्तोम शुभम भवतु. श्रवण केले तर बोला हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.